नमस्कार. या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण 16 डिसेंबर रोजी झालेल्या पेपर 1 मधील पहिली भाषा पहिली मराठी आणि दुसरी हिंदी, तर या विषयांची आपण ऑफिशियल आन्सर की अनुसार प्रश्नांची उत्तरे चेक करणार आहोत. तर या ठिकाणी ही मेन क्वेश्चन पेपर आहे. तर तुम्ही तुमच्या रिस्पॉन्स शीटमधील जे काही क्वेश्चन्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही तुमची उत्तरे चेक करायची आहेत. तर जो काय उतारा आला होता आजकाल खेड्यातला समाज कसा असतो याची मला काही कल्पना नाही. तर हा उतारा आला होता आणि आपण जी उत्तरे बघितली होती संभाव्य, तर त्या अनुसार या ठिकाणी ही सुद्धा उत्तरे आहेत. काही उत्तरे फक्त चुकलेली आहेत. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न होता, त्या काळच्या समाजाचं कोणतं वैशिष्ट्य लेखिका सांगत आहे. तर तुमचे जे ऑप्शन या ठिकाणी बघायचे आहेत. तर हाच प्रश्न तुमचा पहिला असेल असं नाही, तुमचा प्रश्न क्रमांक चेंज असेल. त्याप्रमाणे तुम्ही प्रश्न या ठिकाणी वाचायचा आहे आणि त्याचं जे उत्तर बरोबर आहे पर्याय तो या ठिकाणी तुम्ही बघायचा आहे. त्या काळच्या समाजाचं कोणतं वैशिष्ट्य लेखिका सांगत आहे. तर गुण्या गोविंदानं नांदणं, तर ही या ठिकाणी वैशिष्ट्ये सांगत आहे. प्रश्न पुढचा, लेखिकेच्या कुटुंबियांनी गोपाळला काय दिले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, तर नुकसान भरपाई दिली. प्रश्न पुढचा आहे तिसरा 93 क्रमांकाचा प्रश्न, गोपाळच्या आजीविकेचे साधन काय होते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, तर भाजी विक्री. तर या ठिकाणी हे उत्तर मी चुकीचं सांगितलं होतं, शेती सांगितलं होतं. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 भाजी विक्री हे आन्सर की अनुसार दिलेलं आहे. प्रश्न पुढचा, लेखिकेच्या गावचे लोक काय करीत नसत. तर याचं उत्तर आहे एकमेकांबद्दल असूया ठेवणे. त्यानंतर प्रश्न पुढचा 95 क्रमांकाचा प्रश्न, विशेष नाम असलेला शब्द शोधा. तर कर्नाटक ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक हा विशेष नाम असलेला शब्द. प्रश्न पुढचा, दोडगोस घालणे म्हणजे काय. तर याचं उत्तर आहे धिंगाणा करणे ऑप्शन क्रमांक 2 धिंगाणा करणे. त्यानंतर प्रश्न पुढचा 97 क्रमांकाचा, आजीने रागवल्यावर शेजारणीने काय केले. तर याचं उत्तर आहे वागणूक बदलली ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा 98 क्रमांकाचा, त्या काळचे लोक काय करीत असे. मोठ्यांचे बोलणे मुकाट्याने ऐकत. तर हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 99, तर किरकोळ वाद झाल्यावर लोक कोणाचे म्हणणे मान्य करीत असत. याचं उत्तर आहे पंचायतीचे ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. पुढं कविता होती या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. याच्यावरती प्रश्न आलेले होते. तर या ठिकाणी प्रश्न होता, कवितेतील हरावे हा शब्द कोणती अवस्था सूचित करतो. तर याचं उत्तर आहे विसर पडणे. प्रश्न पुढचा होता 101 क्रमांकाचा, की नदीच्या किनाऱ्यावर काय करावे असे कवीला वाटते. याचं उत्तर आहे प्रियकरासाठी गाणी गावी ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, कवितेत कवीला एका बाबतीत प्रश्न पडला आहे तो कोणता. याचं उत्तर आहे संध्याकाळी क्षितिजावर रंग कुणी पसरविले. तर हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न पुढचा 103 क्रमांकाचा, अनंत मरणे कोणत्या कारणास्तव स्वीकारावे असे कवीला वाटते. याचं उत्तर आहे मिळालेल्या जन्मासाठी ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. 104 क्रमांकाचा प्रश्न, विशेष नाम असलेला पर्याय शोधा. तर पिंपळ ऑप्शन क्रमांक 2, तर पिंपळ हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न पुढचा 105 क्रमांकाचा, नक्षत्रांच्या वेली कुठे पसरलेल्या आहेत असे कवीला वाटते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अंधारावर पसरल्या आहेत असे कवीला वाटते. तर आता पुढचे 106 पासून पुढे पॅडागॉजीवर आधारित प्रश्न, कोड शब्दकोड इत्यादींचा समावेश इंग्रजी पाठ्यपुस्तकात टिंबटिंब केला जातो. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 विद्यार्थ्यांमध्ये समीक्षक वृत्ती विकसित होण्यासाठी केला जातो ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा 107 क्रमांकाचा, तुमच्या वर्गातील एक विद्यार्थी दृष्टीबाधित आहे, एक भाषा शिक्षक या नात्याने तुम्ही काय कराल. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 त्या विद्यार्थ्याला इतरांप्रमाणे वागवाल आणि श्राव्य माध्यमातून त्याला मदत कराल. हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 108 क्रमांकाचा प्रश्न, प्राथमिक पातळीवर विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करताना भाषा शिक्षकाने कोणत्या गोष्टीवरती भर द्यावा. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थ्यांच्या कामगिरीविषयी वेगवेगळ्या प्रकारे माहिती मिळवून ती माहिती विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना देणे. तर हे उत्तर आन्सर की अनुसार बरोबर दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, रंगीबेरंगी चित्र आणि मोठ्या आकारात छपाई असलेल्या मोठ्या पुस्तकांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यामुळे मुलांना मजकुराचा अभ्यास करण्यापासून मुक्ती मिळते आणि ही पुस्तके अभ्यासक्रमातील पुस्तकांपेक्षा चांगली असतात. तर हे विधान चुकीचं आहे. प्रश्न पुढचा 110 क्रमांकाचा प्रश्न आहे, विद्यार्थी शाळेत एक
किंवा एकापेक्षा अधिक भाषांचे ज्ञान घेऊन येतात. एकापेक्षा अधिक भाषेचे ज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांना टिंबटिंब मदत होते. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 इतर भाषा शिकण्यात आणि नवीन विषय सोप्या पद्धतीने शिकण्यास मदत होते. त्यानंतर प्रश्न पुढचा 111 क्रमांकाचा की तिसऱ्या इयत्तेच्या मुलांच्या वह्या पाहताना शिक्षिकेला काही उणिवा आढळतात. तिला वाटते की याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मुलांच्या चुका होणे हे अगदी स्वाभाविक आणि त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेचे सूचक आहे. तर हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 12वा प्रश्न व्यागोस्कीच्या मते मुले सामाजिक संप्रेषण आपल्या समवयस्कांकडून शिकतात. एक भाषा शिक्षक या नात्याने तुम्ही काय कराल? याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आपल्या मित्रांसोबत बोलता यावे म्हणून गट कार्य किंवा जोड कार्याचे नियोजन कराल. त्यानंतर प्रश्न पुढचा 113 क्रमांकाचा की एका भाषा शिक्षकासाठी कोणती बाब अधिक महत्त्वाची आहे? याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 याबाबत लक्ष द्यावे की विद्यार्थी कोणत्याही समाजातून सांस्कृतिक आणि भाषिक पार्श्वभूमीतून आलेला असो त्यांना वर्गात समावेशी वातावरण मिळेल. तर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 114 क्रमांकाचा की भारतातील वर्ग हे बहुभाषिक वर्ग असतात. हे लक्षात घेता प्राथमिक पातळीवरील बहुभाषिक वर्गाच्या संदर्भात सर्वात अचूक विधान कोणतं? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मुलांनी स्वतःच्या भाषेत संभाषण करावं आणि व्यक्त व्हावे आणि इतरांच्या मतांचा आदर करावा. हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भाषा शिक्षकांनी नियत कार्य नेहमी गटात किंवा समूहात करून घ्यावं. याचं कारण काय? अशा अर्थपूर्ण कृतीतून विद्यार्थी एकमेकांना मदत करतील आणि एकमेकांकडून शिकतील. तर हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 116 क्रमांकाचा शिक्षिकेला समजते की तिच्या वर्गातील एका विद्यार्थ्याला भाषा वाचण्यात आणि आकलनात अडचण येत आहे. हे कशाचे द्योतक आहे? तर डिस्लेक्सिया ऑप्शन क्रमांक 4 तर हे डिस्लेक्सिया आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 117वा प्राथमिक पातळीवर प्रकल्प कार्य करून घेण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणतं विधान अचूक आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 प्रकल्प कार्य हे शालेय पातळीवर असावं आणि अध्ययन अध्यापन प्रक्रियेचाच एक भाग असावे. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 118वा तुमच्या मते एक भाषा वर्गात अधिकृत सामग्री कोणती असावी? तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 वर्तमानपत्र. प्रश्न क्रमांक पुढचा 119 इयत्ता 5वीची शिक्षिका विद्यार्थ्यांना आपली चित्रे कविता कथा कार्यतक्ते आणि इतर सामग्री एका फोल्डरमध्ये ठेवण्यास सांगते. विद्यार्थ्यांच्या या फोल्डरला काय म्हणता येईल? तर पोर्टफोलिओ ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न पुढचा 120 क्रमांकाचा भाषा आत्मसात करण्याची क्षमता घेऊनच मुलं जन्माला येतात असे तुम्हाला वाटते. तुमच्या मान्यतेशी सुसंगत पुढील विधान किंवा सिद्धांत कोणता आहे? तर याचं उत्तर आन्सर की अनुसार ऑप्शन क्रमांक 2 देशीयता नेटिव्हिजम या ठिकाणी दिलेलं आहे. तर मी या ठिकाणी भाषा ग्रहण साधन हे सांगितलेलं होतं. आन्सर की अनुसार ऑप्शन क्रमांक 2 तर हे याचं उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी मराठीचे 30 प्रश्नांची उत्तरे ही आन्सर की अनुसार पाहिलेले आहेत. तर आता या ठिकाणी जी दुसरी लँग्वेज आहे 121 ते 150 क्रमांकाचे प्रश्न हिंदी तर याची आपण उत्तरे या ठिकाणी आन्सर की अनुसार बघूया. त्या ठिकाणी उतारा होता मनीषी कहते हैं पुरुषार्थी अपने भाग्य का निर्माण स्वयं करते हैं. तर हा उतारा होता ज्याच्यावरती प्रश्न विचारण्यात आले होते. तर प्रश्न पहिला होता अपने भाग्य का निर्माण कौन कर सकता है? तर पुरुषार्थ करने वाला ऑप्शन क्रमांक 3 पुरुषार्थ करने वाला. तर हे आन्सर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न पुढचा भर्तृहरि के अनुसार मध्यम श्रेणी के लोग कैसे होते हैं? विघ्न आने पर कार्य को बीच में ही छोड़ देने वाले. ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर आन्सर आहे. प्रश्न पुढचा चरैवेती का भाव है याचं उत्तर निरंतर कार्य करते रहना. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न पुढचा पुरुषार्थी शब्द का विलोम शब्द होगा आलसी. ऑप्शन क्रमांक 1 आलसी. प्रश्न पुढचा 125 क्रमांकाचा प्रारंभ शब्द में उपसर्ग है प्र. ऑप्शन क्रमांक 2 प्रारंभ में प्र. त्यानंतर प्रश्न पुढचा 126 क्रमांकाचा प्रारब्ध शब्द का अर्थ है भाग्य. ऑप्शन क्रमांक 3 प्रारब्ध भाग्य. 127 क्रमांकाचा प्रश्न लक्ष्य मिलने की संभावना किसे अधिक होती है? तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 जो निरंतर कार्य करता है. ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न पुढचा अदम व्यक्ति कौन होता है? तर अदम व्यक्ति कोण असतं? तर जो कष्टों के भय से कार्य प्रारंभ ही नहीं करता वो अदम व्यक्ति. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर बरोबर आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे 128 क्रमांकाच्या प्रश्नाची उत्तरे.
दूसरा उतारा होता पहा या ठिकाणी साहित्य का आधार जीवन है, हा उतारा होता। त्याच्यावरती पहा प्रश्न बघा, जीवन को साहित्य का आधार क्यों कहा गया है, याचं उत्तर आहे पहा साहित्य जीवन से विचार सामग्री लेता है। तर हे उत्तर ठिकाणी बरोबर दिलेलं आहे। प्रश्न पुढचा, साहित्य के आनंद का आधार कहाँ है, सुंदर और सत्य में। ऑप्शन क्रमांक ए सुंदर और सत्य में। प्रश्न पुढचा, मनुष्य जीवन पर्यंत किसकी खोज में लगा रहता है, तर याचं उत्तर पहा आनंद की खोज में लगा रहता है। प्रश्न पुढचा, साहित्य का प्रमुख उद्देश्य क्या है, आनंद प्रदान करना। ऑप्शन क्रमांक 4 आनंद प्रदान करना। प्रश्न पुढचा आहे, सुगम का विलोम शब्द क्या है, सुगम दुर्गम। ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न पुढचा, लंबे चौड़े भवन में रेखांकित शब्द व्याकरणिक दृष्टि से है, तर लंबे चौड़े हे विशेषण। ऑप्शन क्रमांक 3 तर हे विशेषण आहे। प्रश्न पुढचा, परिमित का अर्थ है सीमित, परिमित सीमित। तर प्रश्न क्रमांक 136 पेडागॉजीवर आधारित प्रश्न, एक भाषा शिक्षिका अपनी कक्षा की शुरुआत सामान्यतः कुछ निश्चित परिस्थितियों देकर कुछ प्रश्न प्रस्तुत कर अपने अनुभव साझा कर आदि द्वारा करती है, इसे कहा जाता है। ऑप्शन क्रमांक 1 पठन पूर्व के कार्य, तर हे उत्तर ठिकाणी पहा बरोबर आहे। प्रश्न क्रमांक पहा पुढचा आहे 137 क्रमांकाचा प्रश्न, प्राथमिक स्तर पर पठन योग्यता का आकलन करने के लिए निम्नलिखित में से कौन सा विकल्प सबसे अधिक उपयुक्त है, याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 पाठ को समझना। प्रश्न पुढचा आहे पहा 138 क्रमांकाचा प्रश्न, संप्रेषणीय भाषा शिक्षण में प्रमुख रूप से ध्यान दिया जाता है, शिक्षार्थियों को संप्रेषणीय दक्षता प्रदान करने पर। ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा आहे 139 क्रमांकाचा, वह विधि जो शारीरिक क्रिया एवं भाषा के समन्वय पर आधारित है उसे डैश कहते हैं, पूर्ण शारीरिक प्रतिक्रिया कहते हैं। ऑप्शन क्रमांक 2 पूर्ण शारीरिक प्रतिक्रिया। प्रश्न क्रमांक पुढचा आहे 140 क्रमांकाचा, बुनियादी साक्षरता एवं संख्या ज्ञान की पूर्व अपेक्षित शर्तें क्या है, याचं उत्तर आहे पहा पढ़ना लिखना एवं अंकों के साथ मूल संक्रिया, तर हे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 141, शिक्षार्थियों को व्याकरण सीखने में सहायता करने के लिए हमारे द्वारा डिजाइन किए गए कार्य के संबंध में निम्नलिखित में से कौन सा विकल्प सबसे अधिक उपयुक्त है, वह कार्य अर्थपूर्ण होना चाहिए। ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा 142, व्याकरण अनुवाद विधि में नहीं है, विद्यार्थी के संप्रेषण कौशल का संवर्धन करना। ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर बरोबर आहे पहा विद्यार्थी के संप्रेषण कौशल का संवर्धन करना। प्रश्न क्रमांक पुढचा पहा 143 क्रमांकाचा, निम्नलिखित में कौन सा सत्य नहीं है, भाषा की कक्षा के लिए एक अच्छी पाठ्य सामग्री विद्यार्थियों के लिए प्रासंगिक और रुचिक हो। ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 144, निम्नलिखित में से कौन सा विकल्प पठन पूर्व गतिविधि के लिए सहायक है, याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 अनुमान लगाने का कार्य, हे उत्तर ठिकाणी बरोबर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, किसी पाठ्य सामग्री में अंतर्निहित क्रियाओं और विचारों के पात्र या दर्शक के रूप में स्वयं को रखकर लिखने संबंधी कार्य डैश अंतर्गत आते हैं, याचं उत्तर एक्स्ट्रा पॉलिटिव किसी के स्थान पर स्वयं को रखना। प्रश्न पुढचा, भाषा कक्षा में काव्य समझने सराहना करने और आनंद लेने के लिए। ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे। प्रश्न पुढचा, एक भाषा शिक्षक विद्यार्थियों के लिए आकलन के दौरान विद्यार्थियों के बारे में जानकारी संकलित करता है करती है। ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे पहा शैक्षणिक एवं सह शैक्षणिक पहलुओं से जुड़े विविध उपकरणों एवं प्रविधियों का उपयोग करना। ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 148, पाठ्यक्रम के दौरान शिक्षार्थी की कठिनाइयों उनके ज्ञान में रिक्त तथा कौशल में कमियों को ज्ञात करने के लिए एक परीक्षण विकसित किया गया है, उसे कहते हैं निदानात्मक परीक्षण। ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा आहे 149 क्रमांकाचा, निम्नलिखित में से कौन सा विकल्प पोर्टफोलियो आकलन के बारे में सही नहीं है, तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 पोर्टफोलियो आकलन विद्यार्थी के अधिगम का एक बार में किए जाने वाला आकलन है, तर हे उत्तर या ठिकाणी हे वाक्य सही नाही, बरोबर नाही। प्रश्न क्रमांक शेवटचा, व्याकरण की कक्षा में हमें पहले सामान्य चर्चा के द्वारा व्याकरण के रूप प्रस्तुत करने
चाहिए, तर हे उत्तर पहा बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पहा 16 डिसेंबर रोजीच्या पेपर 1 मधील मराठी भाषा पहिली आणि पहा हिंदी भाषा दुसरीची जी काही उत्तरे आहेत ते पहा अँसर की प्रमाण पहा तपासलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या रिस्पॉन्स शीट अनुसार तुमची उत्तरे पहा तपासायची आहेत आणि शेवटी तुमचा स्कोर किती आला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पहा सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहा चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून, तोपर्यंत धन्यवाद.